सर्वांचे प्रेरणास्थान स्वर्गीय अजितदादांच्या दिग्गज निधनाच्या नंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन या ठिकाणी पार पाडलं आणि या सगळ्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये देशभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी, राज्यांतील सर्व वरिष्ठ नेते, आमदार, जिल्हाध्यक्ष, सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आणि सर्वांनी एकमताने राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुनेत्राबाईंनी स्वीकारावी असा प्रस्ताव प्रफुल्लबाईंनी त्या ठिकाणी मांडला। भुजबळ साहेबांनी त्याला अनुमोदन दिलं आणि आम्ही सर्वजण ऋणी आहोत की बहिणींनी आम्ही केलेल्या विनंतीला, आम्ही दिलेल्या प्रस्तावाला मान्यता देत राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली। त्यानंतर त्यांनी ज्या आत्मविश्वासाने संवेदना प्रकट करत असतानाच, राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला की दादांनी ज्या विलक्षण आत्मविश्वासाने, प्रखर राजकीय इच्छाशक्तीने देशभरामध्ये आणि राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारणी दिली, कार्यकर्त्यांना ताकद आणि शक्ती दिली, महाराष्ट्राच्या विकासाचा 24 तास जो ध्येय मुराशी बाळगत त्यांनी काम केलं, त्याच पावलावरती पाऊल ठेवत बहिणी त्याच पद्धतीने काम करणार आहेत। हा आम्हा सर्वांच्यासाठी एक दुःखद पण तितकाच अभिमानाचा क्षण त्या ठिकाणी आहे। पक्षाच्या वतीने मी बहिणींचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि बहिणींना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद करा। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झालं। आदरणीय दादांच्या आकस्मिक जाण्यानं ती पोकळी निर्माण झाली होती, म्हणून पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आणि पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी मला हे अध्यक्षपद स्वीकारावं अशी विनंती केली। आदरणीय दादांनी 35 वर्ष काम करत असताना महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती एका कुटुंबासारखं त्यांनी जपलं होतं। त्यांची स्वप्न अशीच अर्धवट सोडून ते अचानक आपल्यातून निघून गेले आणि सगळ्यांची एकच इच्छा होती की दादांच्या जागी आपण जर आलात तर आपण सगळे मिळून सगळ्यांच्या साथीनं दादांची ही स्वप्न पूर्ण करू। पक्षातल्या सगळ्यांचाच आग्रह आणि विनंती होती आणि ह्या सगळ्यांच्या